नमस्कार. मी रमेशचंद्र बागुल तथा बाळासाहेब बागुल आपले सार्वजनिक वार्तावर मनपूर्वक स्वागत आहे. आजची बातमी ही केवळ माहिती देणारी नाही, तर संगमनेर तालुक्यातील पठार भागातील सामान्य जनतेची रास्त आणि कळकळीची मागणी आहे. संगमनेर तालुक्यातील करजुले पठार, पिंपळगाव डेपा, खंडेरेवाडी, गुंजाळवाडी पठार, सारोळे पठार, सावरगाव घुले, टाळूची वाडी, डोळासणे, मोधळवाडी, दरेवाडी तसेच इतर अनेक पठार भागातील गावामध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. मार्च, एप्रिल, मे या महिन्यात भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालवते आणि नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागते. मागील वर्षी मात्र टँकरचे योग्य नियोजन न झाल्याने या भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. काही गावामध्ये वेळेवर पाणी पोहोचलेच नाही, तर काही ठिकाणी एकाच टँकरवर अनेक गावाचा भार टाकण्यात आला होता. परिणामी महिला, वृद्ध, लहान मुले आणि जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर झाला होता. या पार्श्वभूमीवर यंदा उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पठार भागातील नागरिकांकडून प्रशासनाकडे स्पष्ट मागणी करण्यात येत आहे की यावेळी टँकरचे योग्य नियोजन करून पिण्याचे पाणी वेळेत आणि नियमित स्वरूपात वाटप करण्यात यावे. नागरिकांची मागणी सार्वजनिक वार्ता या माध्यमातून होत आहे. लोकसंख्येनुसार टँकर मंजूर करावेत. प्रत्येक गावासाठी स्वतंत्र व पुरेशी टँकर उपलब्ध करून द्यावेत. पाण्याचे स्रोत आधीच निश्चित करावेत आणि कोणत्याही गावावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी. दर वर्षी पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. यंदा तरी वेळेत नियोजन करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. जर यंदाही मागील वर्षासारखीच परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही काही गावकऱ्यांनी सार्वजनिक वार्ता या माध्यमातून दिला आहे. पाणी हा उपकार नाही, ती प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे प्रशासनाने यावेळी तरी गंभीररित्या दखल घेऊन टँकरचे योग्य नियोजन करून पठार भागातील सर्व गावांना पिण्याचे पाणी वेळेत वाटप करावे, हीच नागरिकांची प्रमुख एकमुखी मागणी आहे. या प्रश्नावर सार्वजनिक वार्ता सातत्याने लक्ष ठेवून राहणार आहे आणि जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवत राहणार आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.